कामधेनू योजने अंतर्गत पहिल्या 10 गाई म्हशी खातीर 90% जाल्यार उपरांताच्या 10 गाई म्हशी खातीर 75% अनुदान दितले. फोंड्याच्या कार्यावळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंतान घोषणा केली. 20 गाई विकत्यो घेवपाची नवी सुधारीत कामधेनू येवजण सीएमान जाहीर केल्या. गोंयच्या दूध शेतकारांक थाकाय दिवपाक तशेंच आत्मनिर्भर जावपाचे दिकेन हे पावल उबारिल्ल्याचे प्रमोद सावंतान सांगले. पशुपालन आणि पशुवैजकी सेवा खात्याची फोंड्यात कार्यावळ जाली. त्या वेळार सीएमान ही नवी येवजण जाहीर केली. भेसळीच्या दुधाचेर तो उलयलो. फिशरीज कॉलेज सुद्दां ह्यावेळी कित्याक सांगलें, एखादो जर वेटरनरी म्हणजे दुधाचो धंदो वाडटलो आसत जाल्यार ताच्या खातीर जी मॅनपावर लागता, जो ह्युमन रिसोर्स लागता, तोय तयार करचो पडटा. आमी जो वेटरनरीचो एसिस्टंट कोर्स आशिल्लो तो मदीं चार बॅची आमी मदीं केलो. परत एकदा तो आमी कोर्सीस परत सुरू करता. कारण जो पर्यंत ट्रेन्ड मॅनपावर किंवा स्किल्ड मॅनपावर ना जाल्यार हो धंदो वेवस्थीत चलूंक शकना. म्हणून तो लॉंग रन चलचो आनी खूब मोठ्या प्रमाणात आनी बरो चलचो म्हणून नव्यान आमी वेटरनरी कॉलेज ही बी कॉलेज आमी सुरवात करता. म्हणून हांव म्हज्या सगळ्या दूधकार भाव भयणी कडेन मागता की गोंय दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण जावचें हाज्या खातीर आमी सगळ्या जाणांनी आनिकूय बी खूब मोठ्या प्रमाणात काम करपाची गरज आसा. तुमी फाटल्या 4 दिसाच्या पयलीं जर पळयलें आसत जाल्यार सायडीच्या शेजाऱ्याच्या राज्यांत की दुधाचेर खूब मोठ्या प्रमाणात रेट मारून दुधात भेसळ कितल्या मोठ्या प्रमाणात आसा हें दाखोवन दिलें. पण आमचो गोंयकारांचो विश्वास हो गोवा डेरीचेर आसा आनी पुराय FDA माध्यमांतल्यान गोंयांत येवपी सगळें दूध आमी टायम टू टायम चॅक करता. इवन दो हांवें FDAक तर आतां इन्स्ट्रक्शन्स दिलां की मिल्क प्रॉडक्ट जे आसा बाकीचे सगळे हे बी टायम टू टायम चॅक करचे. कारण गोंयकारांच्या हेल्थाची काळजी ही आमकां आसा, जेणे करून भेसळयुक्त प्रॉडक्ट खंयचोच गोंयांत येवचो न्ही. म्हणून म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की क्वॉलिटी मिल्क हे आमी गोवा डेरी कडेन दिवचे, जेणे करून फॅट्स हो बरो लागलो जाल्यार तुमकां सपोर्ट प्रायजूय बी होय तितक्याच मोठ्या प्रमाणात मेळटलो. आनी हे सगळें कन्सिडर करून आमी म्हाका दिसता इंटिग्रेटीव फार्मींग ह्या कन्सेप्टाचेर वचपाची गरज आसा. इट इज एन एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी कल्चर किंवा कुक्कुटपालन हे सगळें जर एकत्रीत रित्या केले. हेर राज्य कडेन तुळा केल्यार गोंय सरकार गायी विकते घेवपाक चड उर्बा दिता. कामधेनू येवजणेत सुदारणा करून दुधाचें उत्पादन वाडोवपाची मोख दवरल्या. सध्या शेतकारांक 20 गायी विकते घेवपाक प्रोत्साहन दितात. पयल्या पावण्यार 10 गायी विकते घेतल्यार 90% अनुदान दितले. दुसऱ्या टप्प्यात 10 गायी फाटल्यान 80% अनुदान मेळटले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. सगळे जाण शेतकरी कायम म्हज्या फाटल्यान लागलेले आसा. नो डावट तुमकांय सगळ्या जाणांक खबर आहा गोंयांत जो प्रायस दिता तो कंपॅरिजन जर भायल्या स्टेटीत तुमी कंपेर करीत जाल्यार इतको प्रायस भायल्या स्टेटीत दिना. आमी जशें म्हणटा की गाय घेवपाक सबसिडी, दुधाचेर इन्सेंटिव्स आनी ताज्या उपरांत सपोर्ट प्रायस आनी वयल्यान आमी म्हणटा तशें नो डावट म्हाका खबर आहा की सगळ्यात हार्ड वर्क जर कितें आसत जाल्यार ते डेरी फार्मिंगान आसत. इट इज 24/7 365 डेज एकूय दीस सुटी घेयनासतर तुमी काम करता. हांव एप्रिशिएट करता तुमचें काम. तुमी कश्ट करपाचें काम जें आसा पळय खऱ्या अर्थान तुमी करता. आनी म्हणून तर म्हणजे आमी गोवा डेरीच्या वतीन टायम टू टायम वेगवेगळ्यो गजाली आमच्या सगळ्या दूधकार भावा खातीर करीत आसा. एप्रॉक्सिमेटली 172 सोसायटी आणि जवळपास 4500 चे आसपास फार्मर जे डायरेक्टली गोवा डेरीक दूध घालता. हांच्या सगळ्यांचे विशय टायम टू टायम म्हणजे आमच्या गोवा डेरीच्या मॅनेजमेंटांतल्यान किंवा जे फार्मर्स सुमूल डेरीकूय दूध घालतात हांचे वेगवेगळे विशय हे म्हणजे सरकाराच्या मार्फत आमी वेगवेगळे फावटी सोडोवपाचो प्रयत्न केल्या, सोडयल्या. फाटल्या 7 वर्साच्या कार्यकाळात हांव दूधकारां कडेन डायरेक्ट कम्युनिकेट करता. प्रत्येक फावटी डायरेक्टली हांव उलयता आनी सगळे तेंचे विशय हे सुटावे करपाचे प्रयत्न करता. तुमी डिमांड केल्ली सुधारीत कामधेनू योजना म्हणजे तुमचें म्हणणें आहा की दुधाच्या धंद्यात नवीन मनीस येत ना, त्या खातीर आसा त्याच शेतकऱ्याक आनीक गायो दिवपाक जाय जेणे करून तो आपलो धंदो वाडोवपाक शकतलो. ना जाल्यार आसा त्यो गायो जर एकदा गाय एक्सपायर्ड जाली काय नवीन गाय परत ताका 80,000 90,000 किंवा 1 लाख रुपयान हाडप ही ताका परवडना आनी म्हणून तो मागीर इल्लो शिफ्ट जाता. आनी म्हणून आमी आयच्यान म्हाका दिसता आतां सुरू करतलो आमी आयच्यान सुधारीत कामधेनू योजना ही 20 गायां खातीर डिक्लेअर करता.
पयली 10 गायो ज्यो आसा ह्यो 90% सबसिडीचेर आमी दितले आनी मागीरच्यो 10 गायी ज्यो आसा ह्यो 75% सबसिडीचेर ह्यो सगळ्या जाणांक दितले हे आयच्यान आमी डिक्लेअर करता, जेणे करून ताजोय फायदो हो सगळ्या दुधकारांक जावचो, आनीकूय बी तेंच्यांनी आपलें प्रोडक्शन वाडोवचें आनीक खूब मोठ्या प्रमाणात. कारण एप्रॉक्सिमेटली जर तुमी पळयशात जाल्यार आमच्या दुधाची गरज गोंया खातीर म्हणजे फॉर द पीक सीझन ही तशी पळोवंक वतात जाल्यार 4.5 लाखा पेक्षा चड आसा. आमी म्हणटा 2.5 लाख एवरेज, बट ती 4.5 लाखाच्या पेक्षा चड वयता. पण आमी प्रोडक्शन कितलें करता तर आमी प्रोडक्शन करता नॉट मोर दॅन 60,000. 60,000च्या पेक्षा चड दूध आमच्या कडेन प्रोडक्शन जायना. म्हणजे केदो व्हडलो गॅप आहा तो पळयात. आनी 1-1.5 लाख सुद्दां जरी आमी दूध प्रोडक्शन करपाक शकले आसत जाल्यारूय तें पॉसिबल आसा, जेणे करून डेली बेसिसाचेर गोंयकारांचे पयशे, गोंयची इकॉनॉमी जी भायर वता ती आमच्या गोंयकारांच्याच बॉल्सान उरतले. हे पयशे आमकांच मेळटले, गोंयकारांक कोणाक तरी भाव भयणीक मेळटले. आनी